नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव YouTube चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 12 जुलै 2026. आज चंद्र संध्याकाळी 7:07 वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये प्रवेश करतोय आणि आजचे नक्षत्र आहे मृग. तर हे चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. दिवसभर चंद्र तुमच्या धनभावात आहे. आज तुमचं पूर्ण लक्ष फॅमिली बजेट आणि बँक बॅलन्सवर असेल, पण संध्याकाळी 7:07 चंद्र तिसऱ्या भावात जाईल आणि अचानक तुमची हिंमत वाढून तुम्ही भावंडांसोबत गप्पा मारत बसाल. अश्विनी नक्षत्र. दिवसभर संवादामध्ये अडचणी येऊ शकतात, विनाकारण वाद होऊ शकतात, पण शांत राहा, थोडी काळजी घ्या. भरणी नक्षत्र. आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत एकदम सुरक्षित दिवस राहील. आजचा दिवस उत्तम आहे. कृतिका नक्षत्र. अचानक खर्चाचे स्पीड ब्रेकर येऊ शकतात. आज थोडं खिशाला जपा, काळजी घ्या. मेष राशीसाठी उपाय आहे. आज सकाळी घराच्या बाहेर पडताना थोडीशी लाल मसुराची डाळ पक्ष्यांना नक्की खाऊ घाला. आर्थिक कटकट दूर होईल. वृषभ राशीच्या लोकांना संध्याकाळपर्यंत तुम्ही शिरो आहात. चंद्र तुमच्याच राशीत आहे. स्वतःवरती वेळ आणि पैसा खर्च कराल, पण संध्याकाळी चंद्र मात्र धनभावात जाईल आणि संध्याकाळी तुम्ही आज किती खर्च झाला याचा हिशोब करत बसाल. कृतिका नक्षत्र. कामात अचानक अडचणी येऊ शकतात. आज थोडी काळजी घ्या, महत्वाची कामे टाळा. रोहिणी नक्षत्र. दिवसभर लॉटरी लागल्यासारखा आनंद राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. आजचा दिवस उत्तम आहे. मृग नक्षत्र. शरीराला थोडा थकवा जाणवेल, बॅटरी चार्ज करत राहा. म्हणजे आज तब्येतीची काळजी घ्या आणि जेवणाकडे लक्ष ठेवा. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज संध्याकाळी तुळशी वृंदावन जवळ तुपाचा दिवा नक्की लावावा. घरात सुख वाढेल. हा दिवस आज सायंकाळी आणि उद्या सायंकाळी दोन्ही दिवस करावा. मिथुन राशीसाठी संध्याकाळपर्यंत चंद्र 12व्या भावात आहे. दिवसभर तुमची अवस्था मला झोपू द्या अशी राहील, म्हणजे कंटाळा असेल आणि विनाकारण खर्च पण होईल. संध्याकाळी चंद्र मात्र तुमच्याच राशीत प्रवेश करेल आणि संध्याकाळी तुमची बॅटरी 100% चार्ज होईल आणि तुम्ही पुन्हा फ्रेश व्हाल. मृग नक्षत्र. मानसिक ताणतणाव जाणवेल. आज ओव्हर थिंकिंग टाळा, आपल्या मनावर नियंत्रण ठेवा. आद्रा नक्षत्र. 12व्या भावातही नशिबाचा आज VIP सपोर्ट मिळतोय. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे. पुनर्वसू नक्षत्र. मित्रांची भक्कम साथ राहील. आज दिवसभर अत्यंत उत्तम आहे. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज कामाला निघण्यापूर्वी किंवा सकाळी घरातल्या कुंडीतील रोपांना स्वतःच्या हाताने पाणी नक्की घाला. मानसिक शांतता चांगली मिळेल. कर्क राशीला दिवसभर लाभाच्या घरातून उत्तम नफा मिळेल. मित्रांसोबत गप्पा रंगतील, पण संध्याकाळी चंद्र 12व्या भावात जाईल. त्यामुळे रात्री विनाकारण ऑनलाईन शॉपिंग करणे टाळा. उगाचच विचार करण्यात बसू नका आणि शक्यतो उसने पैसे देऊ नका. पुनर्वसू नक्षत्र. दिवसभर मित्रांचा फुल सपोर्ट मिळतोय. आजचा दिवस अत्यंत उत्तम राहील. पुष्य नक्षत्र. आज डेंजर झोन आहे. पैशाची मोठी गुंतवणूक किंवा कर्ज घेणे टाळा किंवा कोणाला पैसे उसने देऊ नका. आज पैशाचे व्यवहार नकोच. आश्लेषा नक्षत्र. अडकलेले कामे आज 100% यशस्वीरित्या पूर्ण होतील. आजचा दिवस उत्तम आहे. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज पाकिटात किंवा खिशात चांदीचा छोटा चौकोनी तुकडा किंवा नाणे ठेवावे. संध्याकाळचे नुकसान नक्कीच टळेल. सिंह राशीसाठी दिवसभर 10व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसमध्ये तुमची पळापळ होऊ शकते आणि बॉसची नजर फक्त तुमच्यावर राहील, पण संध्याकाळी चंद्र 11व्या भावात जाईल. संध्याकाळी तुम्ही ऑफिसचे टेन्शन विसरून मित्रांसोबत पार्टी किंवा गप्पांच्या मूडमध्ये राहा. मघा नक्षत्र. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो, त्यामुळे नेटवर्क इश्यू असल्याने वाद करू नका, काळजी घ्या. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. नोकरीमध्ये इमेज एकदम सुरक्षित राहील. आज कोणतीच अडचण नाही. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. कामात विनाकारण अडथळे येतील, संयम ठेवा. आज विचारपूर्वक काम करा. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज रस्त्यावरील एखाद्या सफाई कर्मचाऱ्याला किंवा गरजू व्यक्तीला थोडासा गुळ नक्की दान करा. नोकरीतील विघ्ने नक्कीच दूर होतील. कन्या राशीला संध्याकाळपर्यंत 9व्या भावातील चंद्रामुळे एकदम रिलॅक्स वाटेल. प्रवासाचा आनंद घ्याल, पण संध्याकाळी चंद्र कर्मभावात जाईल, म्हणजे रविवारी संध्याकाळीच तुम्ही मंडे मॉर्निंगचं टेन्शन आणि कामाचे विचार सुरू कराल. थोडा कामाचा मनावरती तणाव असू शकतो. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. प्रवासात खर्चाचे स्पीड ब्रेकर म्हणजे अनावश्यक खर्च होत आहे, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. हस्त नक्षत्र. नशिबाची साथ आणि अचानक धनलाभ. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. चित्रा नक्षत्र. थोडा मानसिक किंवा शारीरिक थकवा जाणू शकतो. आज थोडं
विश्रांती घेतलेले उत्तम राहील. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज सकाळी रात्री भिजवून ठेवलेले मूग गाईला नक्की खाऊ घाला, भाग्योदय निश्चित होईल. तूळ राशीला दिवसभर 8व्या भावातील चंद्रामुळे डू नॉट डिस्टर्बच्या मोडवर राहावे लागेल. कुणाशीही हुज्जत किंवा वाद घालू नका. पण संध्याकाळी चंद्र भाग्यभावात जाईल आणि संध्याकाळी अचानक सुटकेचा निश्वास टाकाल आणि मूड एकदम प्रसन्न होईल. चित्रा नक्षत्र, शारीरिक दगदग होईल, स्वतःला ओव्हरलोड करून घेऊ नका. आज थोडं मनावर आणि विचारांवर नियंत्रण ठेवा. स्वाती नक्षत्र, 8व्या भावातही भाग्याचा चांगला सपोर्ट आज तुम्हाला मिळतोय. आजचा दिवस अत्यंत सुरेख आणि उत्तम आहे. विशाखा नक्षत्र, कठीण प्रसंगात मित्रांची उत्तम साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम जाईल. तूळ राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना रुमालावर थोडेसे मोगरा किंवा गुलाबाचे नैसर्गिक अत्तर शिंपडा. गुप्त शत्रू शांत राहतील आणि दिवस उत्तम जाईल. वृश्चिक राशीसाठी दिवसभर 7व्या भावातील चंद्रामुळे जोडीदारासोबत मजेत वेळ जाईल. पब्लिक डिलिंग चांगली होईल, पण संध्याकाळी चंद्र 8व्या भावात जाईल. संध्याकाळी विनाकारण जोडीदाराशी वाद घालू नका किंवा वाहन जपून चालवा. विशाखा नक्षत्र, करारात किंवा संवादात मित्रांची चांगली साथ मिळेल. आज मित्रांच्या मदतीने अडचणींवरती नक्कीच मात करा. अनुराधा नक्षत्र, आज डेंजर झोन आहे, आज काळजी घ्या. भागीदारीत नवीन स्वाक्षरी करू नका. कायदेशीर कागदपत्र नीट तपासा. पैशाची काळजी घ्या. ज्येष्ठा नक्षत्र, अडकलेले काम 100% यशस्वीरित्या पूर्ण होण्याचा एकदम सुंदर दिवस आज आहे. आजचा दिवस आपल्याला उत्तम जाईल. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज आंघोळीनंतर गळ्यावर लाल चंदनाचा एक छोटासा टिका नक्की लावावा. वाद विवाद होणार नाही आणि डोकं शांत राहील. धनु राशीला दिवसभर 6व्या भावातील चंद्रामुळे पळापळ करावी लागेल. विरोधकांशी 2 हात कराल, पण संध्याकाळी चंद्र 7व्या भावात जाईल. सायंकाळची वेळ जोडीदारासोबत एकदम रोमॅन्टिक जाईल आणि दिवसभराचा थकवा कुठेतरी पळून गेला असा वाटेल आणि आजची संध्याकाळ उत्तम असेल. मूळ नक्षत्र, सहकार्यांशी नेटवर्क इश्यू म्हणजे मतभेद होऊ शकता. आज थोडी काळजी घ्या. पूर्वाषाढा नक्षत्र, विरोधकांवरती तुम्ही भारी पडाल, सर्व सुरक्षित राहील. आजचा दिवस एकदम उत्तम जाईल. उत्तराषाढा नक्षत्र, आज आरोग्यावरती किंवा स्पर्धेमुळे अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या आणि प्रवास टाळा. धनु राशीसाठी उपाय आहे, आज दिवसभर तुमच्या उजव्या खिशात एक स्वच्छ पिवळा रुमाल किंवा नवीन कपडा नक्कीच ठेवा. आपल्याला यश नक्कीच मिळेल. मकर राशीसाठी दिवसभर 5व्या भावातील चंद्रामुळे डोक्यात भन्नाट क्रिएटिव्ह आयडियाज येतील, पण 7 नंतर चंद्र 6व्या भावात जाईल आणि संध्याकाळ अचानक थकवा येईल. उद्या काय काम आहे याचे टेन्शन संध्याकाळी चालू होईल, पण जास्त विचार करू नका, थोडी काळजी घ्या. उत्तराषाढा नक्षत्र, शेअर मार्केटमध्ये अति उत्साहात नुकसान होऊ शकते, त्यामुळे कोणत्याही प्रकारे शेअर मार्केटची डीलिंग आज करू नका. श्रवण नक्षत्र, दिवसभर अनपेक्षित धनलाभ आणि आनंदाच्या बातम्या येतील. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. धनिष्ठा नक्षत्र, थोडी मानसिक दगदग होईल, पण विचार करू नका, थोडी काळजी घ्या. मकर राशीसाठी उपाय आहे, आज सकाळी किंवा दुपारी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी थोडे पाणी नक्की अर्पण करा. संध्याकाळी टेन्शन येणार नाही आणि डोकं शांत राहील. कुंभ राशीची अवस्था, दिवसभर मला घरातच आराम करायचा आहे. आज थोडा अंगात कंटाळा राहील, घरच्यांची आठवण येईल, पण संध्याकाळनंतर चंद्र 5व्या भावात जाईल. तुमच्या अंगात अचानक भन्नाट ऊर्जा येईल. मुलांसोबत किंवा मित्रांसोबत मनोरंजन करण्यासाठी आजची सायंकाळ उत्तम आहे. धनिष्ठा नक्षत्र, घरात काम करून थोडा शारीरिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे थोडा आराम करा. शततारका नक्षत्र, साक्षात नशिबाचा प्रीमियम सपोर्ट आज तुमच्या पाठीशी आहे. आज कोणतीच अडचण नाही. आजचा दिवस अत्यंत सुरेख जाईल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, घरातील व्यक्ती आणि मित्रांची उत्तम साथ मिळेल. आजचा दिवस आपल्याला सहकार्यांनी अत्यंत शुभ जाईल. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर मुंग्यांच्या वारूळाजवळ थोडेसे भिजलेले गव्हाचे पीठ किंवा साखर नक्की ठेवा. घरगुती शांतता चांगली लाभेल. मीन राशीला दिवसभर 3ऱ्या भावातील चंद्रामुळे अचानक खूप हिंमत आणि ऊर्जा मिळेल. फोन कॉल्स आणि धाडसी निर्णय आज बघण्यासारखे असतील, पण संध्याकाळी चंद्र 4थ्या भावात जाईल आणि संध्याकाळी मला फक्त सोफा आणि चहा पाहिजे अशी तुमची अवस्था असेल, त्यामुळे आज थोडा सायंकाळी आळस अंगात दिसू शकतो. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, भावंडांसोबत आणि मित्रांसोबत चांगलं जमेल. आजचा दिवस उत्तम जाईल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, आज डेंजर झोन आहे. आज कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. वाहने जपून चालवा. वाद टाळा. आज काळजी घ्या. रेवती नक्षत्र, अडकलेली कामे आणि महत्वाचे पत्रव्यवहार 100% यशस्वी होतील. आजचा दिवस उत्तम जाईल. मीन राशीसाठी उपाय आहे, आज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती
दोन्ही बाजूंना हळदीचे पाणी नक्की शिंपडा. घरात सुख समृद्धी नक्कीच येईल. तर मित्रांनो, हा होता 12 जुलैचा वृषभ ते मिथुन राशीचा प्रवास आणि पूर्ण दिवस चालणाऱ्या मृगशीर्ष नक्षत्राचा अचूक लेखाजोखा. संध्याकाळी 7 नंतर तुमचा मूड कसा बदलला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या स्त्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आत्तेष्टांपर्यंत आपले चॅनल नक्की पोहोचवा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.